रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत एका उत्तम होस्टला, एका उत्तम अभिनेत्याला. चिन्मय उदगीरकर आज आपल्यासोबत असणार आहे. पण एका अभिनेत्याच्या पलीकडचा चिन्मय उदगीरकर नेमका कसा आहे हे खरं तर आज च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आपल्याला समजणार आहे. सुरू करूयात गप्पांना. थँक्यू सो मच रेडिओ सिटी, थँक्यू सो मच प्रसन्न, थँक्यू सो मच ऑडियन्स. एक होस्ट, एक कलाकार, एक अभिनेता, याच्या पलीकडे चिन्मय उदगीरकर सांगायचं असेल तर नेमका कसं सांगता येईल? गोदावरी आईचा कार्यकर्ता आणि गोदावरी नदी अखंड अविरल निर्मल बारोमास व्हावी याकरता प्रयत्नशील असणारा एक नाशिककर आणि त्याचबरोबर नाशिकच्या युवकांच्या मेंटल हेल्थवर काम करणारा एक कार्यकर्ता. मेंटल हेल्थ वरती काम करणारा चिन्मय उदगीरकर म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं हे काम आहे? मुद्दा काय झालाय प्रसन्न की या फास्ट लाईफमुळे आणि कोरोनानंतर स्पेशली ज्या पद्धतीने इन्सिक्युरिटी वाढलेली आहे ना, त्यामुळे युवक फार जास्त हॅम्पर झालेले आहेत आतून. कारण इन्सिक्युअर्ड फिलिंग, त्याच्यानंतर विश्वास ठेवण्यामध्ये कमी पडणारी त्यांची आतली शक्ती, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, मोटिवेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स, या 4-5 गोष्टी सध्या कमी झालेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आजचा युवक हा अशांततेला सामोरा जातो. त्यावर काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्पिरिच्युअल स्पीकर किंवा मोटिवेशनल स्पीकर यांच्यापेक्षा पण त्यांच्यातला जर कोणी असेल ओके की ज्याला ते फॉलो करतात, की ज्याला रोज बघू शकतात, असा जेव्हा बोलतो तेव्हा मला असं जाणवलं आणि निदर्शनास आलं की याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. मग ती व्यसनं असो, मग ते त्यांचे रिलेशनशिप मधले गुफअप्स असो, त्यांचे आई वडिलांबरोबरचे बिघडलेले संबंध असो, मित्रांमधला ट्रस्टचा इश्यू असो, या सगळ्या गोष्टीवरती काय करून, कुठला सेल्फ टॉक करून तुम्ही मार्ग काढला पाहिजे आणि याला पेशन्सची जोड कशी दिली पाहिजे यावर आम्ही काम करतो आहोत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या मुलांना जर आपण नेचरशी जर आपण कनेक्ट केलं आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेचरची सेवा करण्यामध्ये हे जर त्यांना बिंबवून दिलं तर ते अमेझिंगली हील होताना बघितलेलं आहे आम्ही. असे आमचे ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमतरता असेल किंवा तुम्ही अशांत असाल, तुमचा कोणावर विश्वास नसेल, तुम्हाला चाइल्डहुड ट्रॉमाज असतील, तर तुम्ही निसर्गात जा, झाडं लावा, तुम्ही पशुपक्ष्यांची सेवा करा. त्या मुलांमध्ये अमेझिंग बदल घडलेले आहेत. ते आतून खूप स्ट्रॉंग झालेले आहेत, पीसफुल झालेले आहेत. हे ऑब्झर्वेशन्स आहे. आणि हे भारतीय अध्यात्म आपल्याला सांगतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी, त्याप्रमाणे जे आपल्यामध्ये जर अराजकता असेल तर आपण बाहेरच्या अराजकतेवर जर काम केलं तर आपण आतून शांत होतो. आपण जर आतून स्कॅटर्ड असू तर आपण बाहेरच्या स्कॅटर्डनेसवर जर आपण काम केलं तर आपण आतून पण बाहेरून सुद्धा आतून सुद्धा आपण शांत होऊन जातो, आपण स्ट्रॉंग होऊन जातो. त्यामुळे बाहेरच्या नेचरची जर आपण सेवा केली, नेचरचा जर आपण विकास करण्याचा प्रयत्न केला तर आपलं आतलं नेचर बदलतं, हा सिद्धांत आहे. आणि त्या अनुषंगाने अनेक युथ आम्ही या चळवळीमध्ये आणलेले आहेत. त्याचे टॉक सुरू झालेले आहेत. एकत्र येतात, संघटन करतात, आपले अनुभव शेअर करतात आणि हे सगळं करता करता प्रत्यक्षात ती निसर्गाच्या अनुषंगाने कामही करतात. त्या अनुषंगाने निसर्गाशी सुद्धा ही सगळी मंडळी जोडली जात आहेत. आणखीन एक महत्वाचा घटक यामध्ये असतो तो म्हणजे मैत्रीचा, मित्रत्वाचं एक नातं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. खरं तर चिन्मय उदगीरकर भरपूर साऱ्या कार्यक्रमांमध्ये असतो, सिरियल्सचं शेड्यूल असेल, कदाचित लाईफ तसं बघायला गेलं तर ऍक्टरचं खूप हेक्टिक असतं. वेळ मित्रांसाठी मिळतो? मित्र आहेत कुठल्या क्षेत्रातले, काय सांगता येईल? हो, माझे मित्र आहेत. मला 4 जवळचे मित्र आहेत जे मला आतून बाहेरून ओळखतात. मला सगळं त्यांना माहिती असतं, अगदी सगळं. मोबाईलचा पासवर्ड पण त्यांना माहिती असतो. इतके आमचे घट्ट काही मित्र आहेत. तर वेळ मिळतो. आपण जर आपला वेळ वाया घालवला नाही आणि आपल्या प्रायोरिटीज जर सेट असतील ना तर वेळ मिळतो. बरोबर. मी जेव्हा काम करत नसतो तेव्हा मी माझ्या घरी नाशिकमध्ये असतो, पर्यावरणाचं काम करत असतो किंवा माझ्या मित्रांच्या बरोबर असतो, ते क्रिएटिव्हली बरोबर असतो. त्यामुळे यांच्याबरोबर मला खूप वेळ मिळतो. त्यामुळे कसं की खूप शेअरिंग होतं, गायडन्स. प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण आपला प्रवास बघतो तेव्हा आपल्यात लॅकूनच आपल्याला कळतात आणि आपण कसे ग्रो होतो आहोत, कालच्यापेक्षा आपण आज बेटर आहोत का हे सुद्धा कळतं. हे परिमाण आहे मित्र. म्हणून मैत्री आणि असे मित्र असणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सगळे लेबल विसरून एकमेकांच्या बरोबर असतो. सो पॉइंट ब्लँक आमचं एकमेकांच्या बद्दल बोलणं होतं, टीका करणं होतं आणि हे सगळं आम्ही एन्जॉय करतो बिकॉज त्याला मैत्रीचा बेस आहे म्हणून. सो त्यामुळे मी हे सगळं जपतो आणि मी जेव्हा फ्री असतो तेव्हा मी माझ्या मित्रांबरोबर, कुटुंबियांच्या बरोबर गोदावरीच्या कामामध्ये गुंतलेलो असतो. स्वतःबद्दलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याला खरंच खूप आवडत असतात, त्याचा पॉझिटिव्ह विचार होत असतो आणि काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. आम्ही स्वतः त्याच्यावरती काहीतरी काम करायला पाहिजे असं असतं.
तर अशा कुठल्या गोष्टी सांगता येतील की ज्या पॉझिटिव्ह वाटतात आणि कुठल्या गोष्टी अशा की ज्या बदलल्या तरी सुद्धा चालतील? माझ्यातली मला पॉझिटिव्ह वाटणारी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल, की माझी मैत्री लवकर होते, मी कोणालाही बोलतं करू शकतो, त्यामुळे माझे संबंध खूप लवकर खूप जास्त अटॅचमेंटचे होतात सगळ्यांच्या बरोबर आणि ते खूप दीर्घकाळ टिकतात सुद्धा. हे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणून मी सोशल ऍक्टिव्हिटी पण जेव्हा करतो तेव्हा गावकऱ्यांना बोलतं करणं, त्यांना कामामध्ये आणण्यासाठी कम्युनिकेशन स्किलची खूप मदत होते. बरोबर. सो तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि हाच खूप वाईट मुद्दा सुद्धा आहे, कारण हा जर प्रमाणामध्ये वापरला नाही ना तर काय होतं ना की मग खूप एंटरटेन करावं लागतं किंवा खूप ऐकून घ्यावं लागतं. कारण कधी कधी काही जण मग इतके ओपन अप व्हायला लागतं की सांगावं लागतं थांबा आता बस, आता पुढच्या भेटीनंतर आपण बोलूया पुन्हा. हा प्रॉब्लेम होतो. आणि दुसरी जो माझ्यातला दोष आहे तो हा की कर्क राशीचा असल्यामुळे, थोडा इमोशनल असल्यामुळे मी लवकर इमोशन्स मध्ये वाहून जातो, स्वतःच्या सुद्धा आणि लोकांच्या सुद्धा. तर त्याच्यामुळे खूप सारा वेळ या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मला द्यावा लागतो किंवा तो जातो, की ज्याच्यामुळे त्याचाच परिणाम माझ्या शेड्यूल वरती होतो. त्यामुळे झोप होत नाही, काम काय म्हणतात त्याला, काम वेळेवरती माझ्याकडनं होत नाही. हा एक दोष माझ्यामध्ये आहे, ज्याच्यात मी आता काम करतोय सध्या. आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या काही गोष्टी ठरवलेल्या असतात, जसं आता बोलणं झालं, आपल्या प्रायोरिटीज ठरवायच्या आणि तशा पद्धतीने वेळ जो दिला तर वेळ पुरतो आपला. पण असं काही भविष्याचा प्लॅन केलाय की आपल्याला असं करायचंय, कुठल्या क्षेत्रात आणखीन काही काम करायचंय वगैरे, असं काही ठरवलंय? मला ना गोदावरीच्या कामामुळे माझी दुसरी ओळख मिळाली, प्रसन्न. आम्हाला आधी वाटत होतं की मी अभिनेता आहे आणि अभिनेता म्हणूनच मी शेवटपर्यंत असेन. पण आता मला असं वाटतं की समजा जरी मी अभिनेता नसलो तरी मी काय असेन तर मी गोदावरीचं काम करणारा सेवक नक्कीच असेल. कारण या कामामध्ये मला प्रचंड समाधान मिळतं, आत्मिक शांतता मिळते, माझा मॉरल खूप बूस्ट होतो, रात्री मला छान झोप लागते, माझी डिपेंडन्सी संपून गेलेली आहे, माझी इन्सिक्युरिटी पण खूप प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. कारण मला कळलंय, मी जेव्हा आदिवासी पाड्यात नुसती काम करतो मला कळतं की जगण्यासाठी फारसं काही लागत नाही. आणि या कामातून जी प्रशंसा मिळते आहे त्याच्यातून ती प्रशंसा तुम्हाला इन्सिक्युअर करणारी नसते, ती तुम्हाला शांत करणारी असते. कारण ती पावती असते, ते त्याच्या पाठीमागे कुठलाच अभिनिवेश नसतो. त्यामुळे ती पावती मिळाली की खूप छान वाटतं आणि आतून मॉरली खूप स्ट्रॉंग होऊन जातो की अरे मी नेचरचं काहीतरी चांगलं काम करतोय, त्यामुळे नेचरच माझी काळजी पुढे घेईल. त्यामुळे मी जर काम नाही केलं तर मला पैसे कसे मिळणार, माझं नाव माझ्या इंस्टाग्राम वरती मला लाईक्स नाही मिळाले, फॉलोअर्स कमी झाले, मला काम मिळणार नाही का, कमी संपून जाईन का, लोकांनी मला समजा नाही ओळखलं तर मी पुढे करायचं काय, ही इन्सिक्युरिटी माझी पळून गेलेली आहे. कारण या अनुषंगाने मला इतका माझा समाज मिळालेला आहे. समाज म्हणजे कसं, या पर्यावरणापूरक प्रेमींचा समाज म्हणतोय आम्ही, तो मिळालेला आहे. का तिथे अभिनेता म्हणून ते विशेष दखल घेतच नाही. आम्ही सगळे तिथे खूप सेम आहोत, सगळे गोदावरी आईचे पर्यावरणाचे पुत्रपुत्री आहोत, त्यामुळे कमाल शांतता मिळते. जाता जाता लिसनर्सना एखादा मेसेज देऊन जायचं असेल तर काय सांगणार आपण? मला एकच सांगायचं आहे की आपण लिसनर्स आहोत, पण आपण स्वतःला लिसन करतो का, आपण स्वतःच कधी ऐकतो का? मला असं वाटतं की बाहेर जे काही सगळं चाललेलं आहे ते आपण बदलू शकणार नाही आहोत, त्याप्रती असणारा आपला अप्रोच बदलू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला आतमध्ये डोकावं लागणार आहे. प्लीज शांत व्हा, आतमध्ये सगळं बघा, तिथे सगळं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. सुरुवात करा, उशीर लागेल, वेळ जाईल, पण एक दिवस नक्की सापडेल, कारण बनत बनत बन जाय. बहुत बढिया. आतापर्यंत सिरियल्स मधनं बघितलेला किंवा होस्ट म्हणून बघितलेला चिन्मय उदगीरकर आज आपल्या रेडिओ सिटीच्या लिसनर्सना खरंच खूप वेगळा भासला असेल आणि नक्कीच भावला असेल याची खात्री आम्हाला आहे. पण या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी आमच्या रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्स कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. चिन्मय उदगीरकर म्हणजे एक उत्तम होस्ट, एक उत्तम अभिनेता हे आपल्याला माहिती होतंच, पण च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं गोदावरी नदीशी जोडला गेलेला एक सेवक म्हणून आज चिन्मय उदगीरकरची नव्यानं ओळख आपल्याला झाली आहे. तुम्हाला या गप्पा नक्की आवडल्या असतील अशी अपेक्षा आहे. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.